त्यावेळेसची तिची जी अवस्था होती ती अवस्था पाहिल्यानंतर आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यापेक्षा माणूस म्हणून तिच्याशी वागणं हे त्याला जास्त महत्त्वाचं वाटलं, असं त्याचं मत होतं. आणि माझंही. नाही, तरी त्याचं चुकलंच आहे, त्याचं चुकलंच आहे आणि तुलाही चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण तरी मला असं वाटतं की तू या सगळ्या प्रकरणाचा एकदा शांतपणाने विचार केलास ना तर कदाचित तुलाही पटेल ते. अगं समजून घेऊ, कुणाला आणि कसं कसं समजून घ्यायचं. माझा एवढा चांगला नातू त्या बेफिकीर आणि खोटारड्या मुलीसाठी इतकं खोटं बोलला, खोटं वागला. त्या मोनिकाशी आपण किती प्रेमाने वागलो, तिचे एवढे लाड पुरवले. आपल्याला तिचं वागणं पटत नव्हतं तरी गप्प बसलो. सगळं मला विचित्र वाटतंय ग. नाही, हे सगळं तुला आत्ता विचित्र वाटत असेल, पण तरी देखील विक्रांतच्या वागण्याला जस्टिफिकेशन आहे. चुकीच्या वागण्याला खतपाणी घालून कसलं मिळतंय जस्टिफिकेशन? सांग ना मला. त्यांनी चूक केली असं नाही म्हणणार मी, कारण अगं तू सुज्ञ आहे, आपल्या इतका अनुभवी नाहीये तो. शिक्षणाने माणूस सुज्ञ होतो, विचारी होतो, पण शिक्षण त्याला छक्के पंजे खेळायला नाही ना शिकवत. आणि आपला विक्रांत छक्के पंजे खेळणाऱ्यातला पण नाही. तू त्याची वकिली करायला नाही ना आलीस? आई, तुम्ही किती छान पांघरून घातलं ना तरी मला आता ऊब नकोय. माई, बोल. माई, इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा मानसी आली होती. कशाला? विचारतोय कोण तिला? पाऊल सुद्धा घरात टाकू दिलं नाही मी. असं बाहेरच्या बाहेरच सांगितलं तिला, चालती हो. पण ती अशीच आली होती. आणि मी तेच सांगतोय ना, विचारतो कोण तिला? झाले, स्वतःची तारीफ करून झाली. माई, आता मला प्रत्येकाची बाजू ऐकून घ्यायचा पण कंटाळा आलाय. माई, अगं बाजू घेत नाहीये मी, पण नेहमी हे असंच नानूचं तोंड गप्प करताना म्हणून मग. हे बघ, तुझा मी सत्कार नंतर करेन, मला आता एकटीला बसू द्या रे बाबा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.